महाराष्ट्रात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये राजकारण रंगलेलं असताना पुण्यात जैन बोर्डिंगच्या जागेवरून महायुतीमध्ये रंगलेल्या नाट्यामध्ये आज ट्विस्ट आला। बिल्डर विशाल गोखले यांनी जैन बोर्डिंगचे चेअरमन आणि ट्रस्टींना पाठवलेला एक ईमेल आज समोर आला। यात व्यवहार रद्द करत असून आतापर्यंत दिलेले 230 कोटी परत करण्यात यावेत असं म्हटलंय। मात्र विश्वस्त आणि बिल्डरमध्ये झालेल्या करारानुसार ही रक्कम परत करण्यास ट्रस्टी बांधील नाहीत। या प्रकरणी उद्या धर्मादाय आयुक्तांकडे सुनावणी होणार आहे। त्याचवेळी शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी दुपारी बोर्डिंगला भेट दिली आणि जैन मुनी आचार्य गुप्तीनंद महाराज यांच्याशी चर्चा केली। 1 तारखेपर्यंत या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागला नाही तर आंदोलन करण्याचं आवाहन महाराजांनी धंगेकरांना केलेलं आहे। त्यानंतर काही वेळानं वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही जैन हॉस्टेलवरती जाऊन जैन मुनींची भेट घेतली। जुन्या ट्रस्टच्या जागा गरज नसताना विकल्या जातात असा आरोप आंबेडकरांनी केलाय। जैन हॉस्टेलच्या बाबतीमध्ये जमीन विकसित करता येईल मात्र विकता येणार नाही असा करारात उल्लेख असल्याचा दावाही आंबेडकरांनी केलाय। या व्यवहाराच्या विरोधामध्ये मैदानात उतरलेले शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मात्र जमिनीचा व्यवहार रद्द झाला नसल्याचं म्हटलंय। गोखले बिल्डर्सनं केवळ ट्रस्टींना मेल केलाय, यावर ट्रस्टची भूमिका अजून समजलेली नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे। गोखले डेव्हलपर्सनी एच&डी ट्रस्टींना एक पत्र मेल केलेलं आहे की आता आम्हाला हा व्यवहार रद्द करायचा आहे। त्याच्यावर एच&डी ट्रस्टीची भूमिका काय आहे अजून गुलदस्त्यात आहे। म्हणून आमची भूमिका अशी आहे की जोपर्यंत सध्या कागदोपत्री जर विचार केला तर ही मालमत्ता गोखले डेव्हलपर्सच्या नावानं आहे, कारण खरेदीपत्र झालेलं आहे। ते खरेदीपत्र पूर्णपणे रद्द होऊन प्रॉपर्टी कार्डावर एच&डी बोर्डिंगचं नाव जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आमचा लढा संपत नाही। आता एकीकडे हा वाद सुरू असताना जैन ट्रस्टच्या जागेवरनं महायुतीमध्ये चांगलीच ठिणगी पडली आहे। शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांना पुरेपूर लक्ष केल्यानंतर भाजपनेही धंगेकरांवरती हल्लाबोल केला। तोपर्यंत 2 दिवसामध्ये महावीरांचं सन्मानाने मंदिर जे घाण ठेवल्याच्या विकृतीने त्याच्यामध्ये सहभाग आहे। त्यांच्यासहित त्यांना 2 दिवसाची मला त्यांनी सांगितलं की 2 दिवस तुम्ही थांबा, मी तोडगा काढतो। आणि त्यांची वाणी खरी ठरली, कारण ते माऊलींच्या समाधीपाशी त्यांनी दिलेला शब्द होता, त्यामुळे त्यांची वाणी खरी ठरली। आता त्यांच्या 2 दिवसानंतर माझी परत एकदा चर्चा आहे। उद्या मी मुंबईतच आहे। यापुढे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा किंवा भारतीय जनता पार्टीवर टीका करण्याची तुमची लायकी नाही। तुम्हाला जशास तसं उत्तर दिलं जाईल। राहिला प्रश्न जागेचा, तर धंगेकरांनी कशा पद्धतीने जागा हडपल्यात हे पुण्यातल्या आमच्या धीरजजी घाटे यांनी सांगून दिले आणि दाखवून दिलेले आहे। या प्रकरणामध्ये जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये सर्व व्यवहार पारदर्शक आहेत, त्याचा मुरलीधर मोहोळ यांच्याशी काहीही संबंध नाही।